लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वोट जिहादच्या चर्चेनंतर आता राज्यात ट्रॅव्हल जिहाद नावाचा नवीन प्रकार समोर आलाय। या कथित जिहादच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। नेमका काय आहे हा प्रकार, पाहूया आता स्पेशल रिपोर्ट। ट्रॅव्हल जिहाद म्हणून गाजणारा हाच तो व्हिडिओ। अहिल्यानगरच्या तारकपूर आगारातून अहिल्यानगर नाशिक ई शिवाई बस निघाली होती। बसचा वाहक सिराज पटेल यानं एका महिला प्रवाशासोबत अश्लील कृत्य केलं। या कृत्याचा बसमधील सीसीटीव्ही व्हिडिओ बस चालकानं तारकापूर बस डेपोचे मॅनेजर यांना दाखवल्यानंतर संबंधित वाहक सिराज पटेल याला निलंबित करण्यात आलं। या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील सकल हिंदू समाजाच्या वतीनं अहिल्यानगरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बसमधील घटना ट्रॅव्हल जिहाद असल्याचा आरोप करत संबंधित वाहक सिराज पटेलवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जे आपले तारकपूर बस स्टँडचे आगार प्रमुख चौधरी जे साहेब आहेत त्यांनी तक्रार दाखल केलेली, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, पुढील कारवाई करीत आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बाईक रॅली काढण्यात आली। यानंतर कायनेटिक चौक येथे 1 तास रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आलं। व्हायरल व्हिडिओमधील आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे। सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संबंधित एसटी वाहक सिराज पटेलला अटक केली आहे। ट्रॅव्हल जिहाद सुद्धा होत असताना आपल्याला ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतंय आणि आता ते अहिल्यानगरला सुद्धा अनुभवायला मिळालं की एक मोठा व्हिडिओ हा महाराष्ट्र शासनाच्या चालणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये हा आपल्याला प्रकार उघडकीस आला पाहायला मिळाला। त्याच्यातनं अहिल्यानगर शहरामध्ये असणारा मुकुंदनगर, या मुकुंदनगर मधील एक व्यक्ती पटेल नावाचा व्यक्ती, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली माहिती आता आम्हाला समोर आली। पण याच्या अगोदर पोलिसांनी हे सगळं जर प्रकार उघडकीस आणला असता, त्या आरोपीला अटक केली असती, तर आज सकल हिंदू समाजाला कुठेही रस्त्यावर यावं लागलं असं लागलं। बघा, काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा, पेट्रोल जिहाद करा ना। चला, आमचं चॅलेंज आहे, संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत, अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही। प्रचंड पैसेवाला पोरगा आहे, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात। त्यांनी सांगावं, हे सालं सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्याने। मी पहिला जाईन सत्कार करायला, जा बाडग्याची बांग जोरात असते, हे नवीन जातात ना हिंदुत्ववादी, त्यांच्या बांगालाही जोरात असतात। जे जुने हिंदुत्व असते ते शांत असतात, ते त्यांचं काम करत असतात। आधी लव्ह जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, ज्यूस जिहाद आणि आता ट्रॅव्हल जिहाद सुरू झाल्यानं वाद पेटलाय। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।